सामूहिक प्रोत्साहन योजनेच्या अंतर्गत आपण जी इन्व्हेस्टमेंट आणतो त्याचा जर आपण विचार केला तर तीही इन्व्हेस्टमेंट जवळपास 13,75,729 कोटी झालेली आहे आणि यातून 7,11,259 एवढ्या रोजगाराची निर्मिती होणार आहे। एफडीआयचा आपण विचार केला, थेट परदेशी गुंतवणूक, त्यातही महाराष्ट्र नंबर 1 आहे। आपण बघितलं असेल तर 24-25 मध्ये विक्रमी 1,64,775 कोटी रुपयाची परदेशी गुंतवणूक आपल्याकडे आली। आपल्या नंतरचे 3 राज्य हे एकत्रित केले तरीही आपली परदेशी गुंतवणूक जास्त आहे, ही महाराष्ट्राची स्ट्रेंथ आहे। आता 25-26 मध्येही आपण अजूनपर्यंत वर्ष संपायचं आहे, 2 क्वार्टर झाले आहेत, आपण पहिल्या क्रमांकावरच आहोत। आतापर्यंत 91,337 कोटी एवढी परकीय थेट गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये आलेली आहे। देशामध्ये आपण 1 नंबरवर आहोत। देशाच्या एकूण गुंतवणुकीच्या 31% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आलेली आहे, हे सांगताना मला आनंद वाटतो।